हॅलो मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओवरती। मी तुम्हाला आज फोर्टक्स ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे। माप आहे याचं 30 इंच याची छाती आहे आणि 25 इंच याची कमर आहे। तर हे बघा, इथे दोन ब्लाऊज आहेत। हे बिना ब्लाऊज अस्तरची ब्लाउजेस आहेत, साधे आहेत फोर्टक्स ब्लाऊज। तर हे बघा, मी 4 फोल्ड कापड 2 इंच पण टाकून घेतलेला आहे। जो मागचा आहे तो आपला पूर्ण उंची आणि त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा असं फोल्ड करून मी टाकलेला आहे। जर तुम्हाला घडी कशी टाकायची हे बघायचं असेल तर माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये दाखवला आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। तर इथे बघा, ब्लाऊजची उंची आहे 12.5 आणि त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेत आहे मी। तर इथे बघा, मी 12.5 आहे तर 13.5 आणि त्याच्या खाली परत 1 इंचावरती 13.5, 14 आणि 14.5 वरती मार्क केलेला आहे। जे खालचं 1 इंच आहे आपलं ते मी क्रॉसपट्टीचं वाढीव मार्क टाकत आहे, म्हणजे सोबतच आपली वाढीव क्रॉसपट्टी पण निघणार आहे। त्यासाठी वेगळं आपल्याला कटिंग करावं लागणार नाही। तर खूप इझी मेथड आहे मैत्रिणींनो। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला असेच युनिक पॅटर्न बघायला भेटतील। एकदम सोप्या कटिंग आणि स्टिचिंग आहे माझी, तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे। इथे बघा, इथे मी शोल्डर 5 इंच घेतलेला आहे टोटल आणि गळा रुंदी मी 2 इंच घेत आहे। तर इथे गळा आहे 5.5 फ्रंटचा, तर त्याच्यामध्ये मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घालून 6 इंचावरती मी मार्क करून घेत आहे। हे बघा, मी 6 इंचावरती मार्क टाकलेला आहे आणि मी गळ्याची रुंदी खालती 2.5 इंचावरती टाकणार आहे। तर इथे असं आपल्याला बॉक्स करून घ्यायचा आहे आणि राऊंड गळ्याचं मार्क करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने। आता इथे मी 5.5 घेणार आहे, तर मी मुंड्याची उंची 5.5 इंचावरती टाकणार आहे आणि तिथेच आपल्याला छातीचा मार्क टाकायचा आहे। तर इथे छाती आहे 30 इंच, तर 7.5 इंच चौथा भाग होणार आहे। छातीचा चौथा भाग 7.5 इंच आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन असे मी मार्क टाकत आहे। मैत्रिणींनो, खूप इझी आणि पटकन आपली कटिंग होणार आहे। तर इथे बघा, 1.5 इंच घेतलेला आहे मी, त्याच्याच खाली अर्धा इंचावरती फ्रंटचा पण मी आर्महोलचा मार्क टाकून घेतलेला आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे। आता इथे बघा, जो आपला मार्क टाकलेला आहे ना, तिथून मी 2.5 इंचावरती मार्क केलेला आहे क्रॉसपट्टीचं। आता मागच्या साईडला पण तसंच करायचं। जो मधली लाईन आहे आपली, तिथून आपल्याला 2 इंच कमरेकडून क्रॉसपट्टीचं मार्क टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि वरचं जे अर्धा इंच आहे ते आपलं टक्समध्ये जाणार आहे। त्यासाठी मी इथे मधल्या लाईनमधून आपली क्रॉसपट्टीचं मार्क टाकत आहे। तर इथे बघा, अशी सरळ लाईन मारून घ्यायची आणि एक 3 इंचापासून मग असं आपल्याला कर्व द्यायचा आहे आपली क्रॉसपट्टीचं। तर इथे बघा, मी जॉईंट क्रॉसपट्टी काढणार आहे आणि दोन म्हणजे टोटल आपल्याला 4 क्रॉसपट्ट्या लागणार आहेत। तर इथे आपल्याला टोटल 4 क्रॉसपट्ट्या एकदमच निघणार आहेत। तर इथे मी आपल्या कमरेचं मार्क टाकत आहे। कमर आहे 25, तर त्याचा चौथा भाग आणि पुढे मी 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं मार्क टाकलेलं आहे। तर इथे बघा, जवळजवळ 6.25 इंच कमरेचा चौथा भाग येत आहे आणि पुढं मी 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन। तर अशा पद्धतीने आपल्याला मार्क थोडं डार्क करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ट्रेस करून घ्यायचं आहे खालच्या साईडने क्रॉसपट्टीचं। अशा पद्धतीने मार्क करून ट्रेस करून घेतल्यानंतर आपल्या
खालच्या साईडनं पण आपली क्रॉसपट्टीचा जे आपण शेप दिलेला होता तो शेप आपल्याला खालच्या साईडनं पण ट्रेस होणार आहे. त्यासाठी असं करून घ्यायचं, म्हणजे सोबतच आपल्या 4 क्रॉसपट्ट्या एकदम निघणार आहेत. आणि क्रॉसपट्टी मी जॉईंटच काढत आहे. स्टिच म्हणजे अशी क्रॉसपट्टी काढलात ना तुम्ही तर स्टिचिंग करताना आपला वेळ वाचणार आहे. त्यामुळे मी अशी, जर कपडा एक्स्ट्रा असेल तर मी अशीच काढते. तर माप छोटा आहे तर 4 क्रॉसपट्ट्या आरामात निघतील. तर हे बघा, मी अशा पद्धतीने खाली पण क्रॉसपट्टीचं मार्क करून घेतलेलं आहे. आता कटिंग करताना आपणाला जी खालच्या क्रॉसपट्टीचं आपण मार्क केलेलं आहे तेच सुरुवातीला कट करून घ्यायचं आहे. ते बघा, जे खालची क्रॉसपट्टी आहे तिथून मी कट करून घेत आहे. आता इथे आपल्याला आर्महोल जो कट करायचा आहे तो आर्महोल आपल्याला सुरुवातीला जो मागचा आर्महोलचा आपण मार्क केलेला आहे तोच आपल्याला आर्महोल कट करून घ्यायचा आहे. इथे थोडं चेक करा, कमी जास्त काही झालं असेल तर हे बघा, इथे मी सुरुवातीला मागच्या आर्महोलचं जे 1.5 इंचावरती मार्क केलेलं होतं ते मी इथे कट करून घेत आहे. नंतर मग समोरचं कट करायचं आहे. फ्रंट आणि बॅक पार्ट वेगवेगळा झाल्यानंतर आपल्याला फ्रंटचं कट करून घ्यायचं आहे आर्महोल. तर इथे बघा, मी कापड हलवून नयेत म्हणून मी पिना लावलेल्या आहेत. तर तुम्ही पण पिना लावून घ्या, म्हणजे कापड आपला हलणार नाही. तर इथे बघा, आपल्याला आता समोरचा गळा सुरुवातीला कट करून घ्यायचा आहे. सगळा गळा एकदम कट करू नका, फक्त शोल्डरच्या ठिकाणी नॉच मारून घ्या. आणि इथे बघा, मी समोरचा गळा आधी कट करून घेते. इथे मी शोल्डर कट करणार नाही, म्हणजे स्टिचिंग करताना आपल्याला मदत होईल. त्यासाठी मी इथे वेगळा असं आपल्याला शोल्डर कट करायची, स्टिच करायची गरज लागणार नाही. त्यासाठी मी इथे शोल्डर कट करणार नाही, जॉईंटच ठेवणार आहे. आणि इथे नॉचेस मारून घेणार आहे दोन्ही बाजूंनी. मी अशा पद्धतीने नॉचेस मारायचं, म्हणजे स्टिचिंग करताना आपल्याला समजणार की इथून शोल्डरचं मार्क आहे म्हणून. तर हे बघा, आता हे सगळं कापड दोन्ही वेगवेगळे करून घ्यायचे, ओपन करायचे बॅक आणि फ्रंट. आणि व्यवस्थित मग फ्रंटला फ्रंट एकमेकावर ठेवायचे. पाहिजे तर इथे पण तुम्ही पिना लावून घेऊ शकता, म्हणजे कापड आपला हलणार नाही. तर इथे बघा, मी क्रॉसपट्टी कट करून घेतलेली आहे. वरच्या साईडचा जो मार्क आहे ते पण कट करून घेत आहे मी. अशा पद्धतीने आपल्या 4 क्रॉसपट्ट्या निघाल्या आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही क्रॉसपट्ट्या काढल्यात तर स्टिचिंगमध्ये आपला वेळ वाचेल आणि आपलं ब्लाऊज पटकन स्टिच होईल. तर इथे बघा, मी आता दुसरा जो ब्लाऊज आहे त्याचं पण फ्रंट नेक कट करून घेते. इथे जर अस्तर वगैरे असतं तर मी शोल्डर कट करून घेतलं असतं. हे बिना अस्तरचे ब्लाऊज असल्यामुळं मी काय करते, शोल्डर कट नाही करत, म्हणजे आपलं स्टिचिंगमध्ये आपल्याला इझी जाणार आहे त्यासाठी. तर इथे बघा, मी समोरचं
जे आर्महोल होता तो मी कट करून घेतलेला आहे. आता इथे बघा जिथं शोल्डरचं मी नॉच मारलेली होती तिथे थोडं मी चॉकनी डार्क करत आहे आणि तिथूनच आपल्याला मग मागच्या गळ्याचं किती लेंथ आहे तिथून टाकायची आहे. तर इथे बघा मागच्या गळ्याची लेंथ आहे 7 इंच, तर 7.5 इंचावरती मी मार्क केलेलं आहे आणि खाली मी गळा रुंदी 3 इंच टाकत आहे. अशा पद्धतीने आपल्याला चौक करून घ्यायचा आहे आणि राऊंड गळ्याचं मार्क करून घेऊन आता इथे बघा मी दोन्ही गळ्याचं एकदम कटिंग करत आहे बॅक साईडच्या. ते बघा अशा पद्धतीने आपला मागचा गळा पण कट झालेला आहे. खूप इझी मेथड आहे ही कटिंगची आणि अशा पद्धतीने जर तुम्ही स्टिचिंग पण केलात तर तुम्ही तुमचा ब्लाऊज खूप कमी वेळेमध्ये रेडी होणार आहे. जर तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तो पण माझ्या चॅनलवरती अपलोडेड आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. ते स्टिचिंगची पण मेथड खूप इझी आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपले 2 ब्लाऊज रेडी झालेले आहेत कटिंग करून एक सोबतच ह्या पिना जे लावलेले आहेत ते मी काढून घेत आहे. तर ह्या बघा जॉईंट क्रॉस पट्ट्या आपल्या बिना अस्तरच्या ब्लाऊजच्या स्लीवची कटिंग पाहायची असेल तर ती पण माझ्या चॅनलवरती अपलोडेड आहे. एकदम सोपी पद्धत आहे, तर तुम्ही जाऊन बघू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर हे बघा माझे 2 ब्लाऊज सोबत कट झालेले आहेत. चला तर भेटूयात मग नवीन